आणि आताच एक बातमी येते, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या संदर्भात आर्थर रोड जेलमध्ये सध्या ते आणि तिकडे त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती कळते आणि त्यामुळे त्यांना जे हॉस्पिटलला हलवण्यात येऊ शकतं। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, काय अपडेट्स? या प्रकरणामध्ये जी माहिती मिळते त्यानुसार आता थोड्याच वेळात छगन भुजबळ यांना जे रुग्णालयात हलवण्यात येणार आहे आणि अद्याप फक्त एवढं सांगण्यात आलंय की त्यांची प्रकृतीत बिघाड झालाय आणि त्यामुळे त्यांना इथं MICU जे आहे तिथं त्यांना हलवण्यात येणार आहे। पण सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार त्यांना डेंग्यू झाल्याची शक्यता आहे, पण याला अद्याप डॉक्टरांकडनं किंवा जेल प्रशासनाकडनं दुजोरा नाही मिळालाय। ही सूत्रांची माहिती आहे, तर थोड्या वेळातच स्पष्ट होऊ शकेल की भुजबळांना काय झालं आणि त्यांच्या प्रकृतीत नेमकं बिघाड का आणि कशामुळे झाली। तर यासाठी आता त्यांना हलवण्यात येणार, त्यांच्यावर उपचार करण्याचे तिथं प्रयत्न करण्यात येतील आणि जेलमध्येही त्यांची प्रकृती ठीक नव्हती आणि यासाठी जेलचे डॉक्टर त्यांच्यावर उपचार केला होता, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आता जे रुग्णालयात हलवण्यात येणार आहे आणि त्यांना MICU या वॉर्डमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत। अश्विन, गणेश, दोन मुद्दे। छगन भुजबळ यांना नेमका काय त्रास होतो या संदर्भात काही कळलंय का? आणि मुख्य मुद्दा म्हणजे आणखी किती वेळात साधारण त्यांना जे हॉस्पिटलमध्ये आज हलवण्यात येईल या संदर्भात काही कळलंय? जी माहिती मिळते सूत्रांकडनं त्यानुसार त्यांना डेंग्यू झाल्याचं कळत आहे, पण याला जसं मी सांगतोय की याला प्रशासनाकडनं म्हणजे जेल प्रशासन किंवा जे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडनं किंवा तिथल्या ऑफिस डॉक्टर्सकडनं कन्फर्मेशन नाही मिळालंय, पण त्यांच्या प्रकृतीमध्ये जो त्यांना त्रास होत होता मागील काही दिवसांपासून होत होता आणि त्यांच्यावर जेलचे डॉक्टर उपचार करत होते, पण आता ती कंडिशन थोडीशी जास्त डिटोरेट झाली आणि यासाठीच जेल डॉक्टर्सने त्यांना हलवण्याचं ओपिनियन दिलंय किंवा जे मध्ये त्यांना शिफ्ट करून त्यांच्यावर जे मध्ये उपचार करण्याचं ओपिनियन दिलंय आणि यासाठीच त्यांना जे मध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे असं आम्हाला जेल ऑथॉरिटीज कडनं माहिती मिळाली आहे। गणेश, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।